जय शिवराय सगळ्यांना. तुमचं आपल्या VL ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललो आहे, खूप धार्मिक स्थळावर चाललो आहे. आज आपण मुंबईतले फेमस ठिकाण आहेत. पहिला म्हणजे एक सिद्धिविनायक टेम्पल, सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं आपण दर्शन घ्यायला निघालो. आणि दुसरं म्हणजे आपण निघालो आहे इस्कॉन टेम्पलवर. तर तुम्ही आपल्या ब्लॉगवर असंच बनवून राहा शेवटपर्यंत. खूप मजा येणार आहे आणि स्पेशल यासाठी होणार आहे कारण माझा मित्र पण आलेला आहे नाशिकवरून, सागर. आम्ही दोघं सोबत असणार आहे, तर खूप मजा येणार. तर असंच आपल्या ब्लॉगवर बनवून राहा. तो ये मेरा दोस्त सागर भाई, हाय कर दे. तो दोस्त फायनली अभी आता आपण निघालोय मित्रांनो. गिअर पण घातलेले आहे आपण, फक्त हे दरवाजा लावायचं राहिलं. चलो, आज खूप मजा येणार आहे, तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. मस्त मावशी हळूच. ही लेडीज पण अशी मध्ये आली, बापरे. नेहमीप्रमाणे आपण घराच्या बाहेर आल्या आल्या गर्दी लागणारच, कारण आपलं जे घर आहे मार्केटमध्येच आहे. आय होप सो मित्रांनो तुम्हाला क्लिअर आवाज येत असेल आपला. आमचे सागर भाऊ आज आम्हाला व्हिडिओसाठी मदत करणार आहे. मित्रांनो, आपण आता ऑलमोस्ट स्टेशनवर पोहोचतच आलेलो आहोत. यांचं काहीतरी काम चालू आहे. दादा बाजूला थोडीशी जागा. तर फायनली आपण आता पार्किंगच्या इथं पोहोचलो आहे. गाडी पार्क करून देऊ आणि पुढे जाऊ. मित्रांनो, आपण निघालो आहे आता. फायनली स्टेशनवर पोहोचलो आहे. बघू आता पुढचं काय नाही ठरवू. मित्रांनो, इथं स्टेशनवर बघतो तर भरपूर गर्दी तुम्ही बघू शकतात. खूपच गर्दी आहे. ट्रेन पण आलेली आहे. उतरू आता आपण या ठिकाणी. तुमचे सागर भाऊ एकदम खतरनाक उभे आहे. भरपूर गर्दी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. व्हिडिओ काढायला पण छान आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही बसलेलो आहे. आता बसायला जागा भेटली आम्हाला. बसायला पद्धतशीर जागा भेटली आहे. मस्त बरं वाटतं आम्हाला. मित्रांनो, आपलं स्टेशन आलेलं आहे. भरपूर गर्दी पण कमी झालेली आहे. तर बघूया इथून परत जायचं आपल्याला पुढच्या साईडने स्लॉटवर अगदी योग्य पद्धतीने. ओके, चला चला चला. ऑलरेडी लेट झालं मित्रांनो, आपल्याला खूप लेट झालंय. तर लवकर निघू कारण परत वेळ होईल. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे दादरमध्ये. स्टेशनपासून बाहेर आलो आणि सागर भाऊ गेले होते जरा फ्रेश व्हायला. भाई कॅमेरा रेकॉर्डिंग सगळं चालू आहे. आता आपण पोहोचलो आहे टॅक्सीजवळ. या साईडला तुम्ही बघू शकता, या साईडला पण रांग आहे, पण ती बसची आहे. इथं बघू, इथं टॅक्सीची रांग लागलेली या साईडने. चला इकडून इकडून भाऊ ये, इकडून चालला. मित्रांनो, लाईन बघू शकता तुम्ही किती मोठी आहे सिद्धिविनायकाला जायला. सागर इकडून. मित्रांनो, आपण आता टॅक्सीत बसलेलो आहोत. केवळ फक्त 13 रुपये तिकीट आहे. खूप कमी आहे त्या मानाने बघितलं तर. तुम्हाला जर यायचं असेल तर जसं तुम्ही दादरवर येणार तर त्या ठिकाणाहून लगेच बाहेर यायचं. तुम्हाला लगेच काळी पिवळी टॅक्सी मिळेल. तिथून मोठी रांग असते जी तुम्हाला आता दाखवली थोड्या वेळापूर्वीच. त्या ठिकाणाहून तुम्हाला टॅक्सी मिळणार आणि 5 ते 10 मिनटं लागतील फक्त पोहोचायला. मित्रांनो, आपण आता फायनली निघालेलो आहोत.
मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे आता जन्मोत्सव झाला तर खूप छान डेकोरेशन इथं केलेलं होतं. ते काही एक छोटीशी झलक आता सध्या बंद आहे. मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता खूप छान सीन आहे या ठिकाणी. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात आपण पोहोचलो आहे. सागर माझ्या मागे काढत आहे ब्लॉग. आपण आता निघू. आपण या ठिकाणी उतरलो पेट्रोल पंपाजवळ. गाड्या इथून मग आपण या ठिकाणी चालत यायचं. मित्रांनो मध्ये आल्यावर लक्षात आलं की इथं कॅमेरा, ट्रायपॉड, ब्लॉगिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग या सर्व गोष्टी अलाउड नाही आहे. तर मन नाराज झालं कारण मला कळून गेलं होतं की आता पुढची मला शूटिंग करता येणार नाही. तर आम्ही सुद्धा एकदम गर्दीमध्ये बसल्यानंतर पटकन दर्शनही घेतलं तुमच्यासाठी. बाहेरून आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला घडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की दर्शन घ्या आणि इच्छा पूर्ण होईलच नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे इथून आता आम्ही बाहेर पडलो आणि चप्पल स्टँडवरून आमच्या चपला घेऊन आम्ही दादरच्या दिशेने पुन्हा निघालो. कारण आपल्याला पुढं निघायचं होतं इस्कॉन टेम्पलला. तर इस्कॉन टेम्पलचा पार्ट 2मध्ये तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला मिळणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलो आहे. परत आलो आहे दादर स्टेशनवर आणि आता पोहोचू आपण. इथून आपल्याला कुर्ला ना रे हां कुर्ल्याला जायचं आहे. कुर्ल्यावरून मग आपल्याला जायचं आहे खारघर. खारघरला पोहोचल्यावर आता भेटू. तर आपण आता इथून दादरला पोहोचलेलो आहोत. आता इथून आपण कुर्ल्याची गाडी पकडून पुढे आपण लोकेशनला निघू. तर आता इथून पुढचा ब्लॉग पार्ट 2मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. असंच आपल्या चॅनलला प्रेम करा आणि असंच तुम्ही सपोर्ट करा. आता आपण निघू इथून. आपण भेटू आता पुढच्या पार्ट 2 ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत जय श्रीराम, हर हर महादेव.